क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? एक वेगळा मुद्दा मांडण्याकरता हे मी मुद्दाम रील करतो आहे. आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला आहे की वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघामध्ये निवड झालेली आहे. हे म्हणत असताना एक गोष्ट मला इथं अगदी आग्रहाने सांगावीशी वाटते. अजित आगरकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश होण्याकरता त्यांनी आम्हाला भाग पाडलेला आहे. आत्ताच्या घडीला भारतात प्रचंड मोठ्या संख्येमध्ये मुलं आणि मुली हे क्रिकेट खेळायला लागलेले आहेत. प्रत्येकालाच वैभव सूर्यवंशी व्हायचं आहे. जेवढ्या लवकर शक्य तेवढ्या आपल्या क्लबच्या, नंतर आपल्या राज्याच्या आणि भारतीय संघात येण्याची सगळ्यांना मनोमन इच्छा आहे. परंतु हे म्हणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वैभव सूर्यवंशी घडलेला खेळाडू नाही आहे, घडवला गेलेला खेळाडू आहे. त्याला देवानी काही गुणवत्ता दिली आणि त्याला प्रचंड मेहनतीची साथ ही वैभव सूर्यवंशींनी दिलेली आहे. त्याच्या पालकांनी त्याचं डोकं खाल्लेलं नाही आहे, त्याच्या कोचचं डोकं खाल्लेलं नाही. उलटं त्याचे वडील जे आहेत संजीव, त्यांनी वैभव सूर्यवंशीकडनं भरपूर सराव हा फलंदाजीचा करून घेतलेला आहे. शेवटचा मुद्दा लक्षात घ्या, समजा एका खेळाडूनी 80 धावा केल्या, तो चांगला बॅट्समन आहे, आणि दुसरा एक फलंदाज आहे, तो खूप चांगला आहे, परंतु त्याने 85 धावा केल्या, तर कदाचित सिलेक्टर 80 धावा करणाऱ्या माणसालासुद्धा निवडून घेऊ शकतात संघात. परंतु जर एका खेळाडूने 80 केल्यात आणि तुम्ही 180 केल्यात, तर निवड समितीला काही तरुणोपाय राहत नाही 180वाल्या फलंदाजाला घेण्या वाचून. कारण तीच गोष्ट 3 विकेट काढणाऱ्या आणि 5 विकेट काढणाऱ्या बॉलरबद्दल मी सांगेन. वैभव सूर्यवंशींनी कामगिरीच अशी केली आहे की त्यांनी भारतीय संघाचे दरवाजे उघडले नाही आहेत, तर फोडून तो आत घुसला आहे, असं मला सांगावंसं वाटतं. खूप काही शिकण्यासारखं आहे या खेळाडूकडनं, त्याच्या पालकांकडनं, की त्यांच्या पालकांनी आपल्या कोचेसचं डोकं खाल्लेलं नाही की आम्हाला आमच्या पोराला संघात घ्या, आमच्या मुलीला संघात घ्या, किंवा राज्याच्या संघामध्ये तो निवडला का जात नाही आहे जेव्हा त्याच्याकडे एवढी गुणवत्ता आहे. हे म्हणण्यापेक्षा कामगिरीने जर का तुम्ही कुठल्याही संघाचा दरवाजा उघडू शकला, तर ती जास्त अभिमानाची गोष्ट आहे. जी अभिमानाची गोष्ट आत्ताच्या घडीला वैभव सूर्यवंशी, त्याचे कोच आणि त्याच्या पालकांना नक्कीच वाटत असेल. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट सांगून नक्की कळवा. कारण वैभव सूर्यवंशींनी दरवाजे उघडलेले नाही आहेत, तर तो कामगिरीने ते दरवाजे फोडून भारतीय T20 संघामध्ये आलेला आहे, म्हणून मला त्याचं जास्त कौतुक वाटतं. बाय बाय.